म्हणतात बोलतात, पण कांचनची गाथा पहिलवान काय आहे? कांचनचा या राष्ट्रीय कुस्ती पदक विजेता खेळाडू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कायद्याच्या पदवीधर आहे. तिसरी महत्वाची गोष्ट त्या कवी, आणि चौथी महत्वाची गोष्ट उत्कृष्ट वक्ता. असं नुसतं म्हणजे आता मी तुम्हाला मार्गदर्शन करत असा आणि माझ्या ती लायकी नसत तर तुझा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. म्हणून असं व्यक्तिमत्व स्वतः सगळ्या बाबतीनं सक्षम, आणि ते सक्षम असून तुम्ही कसं वाढवा खरा अधिकार त्यांना आहे. म्हणून त्यांना निमंत्रित केलं. तुम्ही ज्या सूचना दिल्या, तुम्ही या भाषणावरून जे मत व्यक्त केलं, निश्चित आमच्या मुली अनुपस्थित शारीरिक दृष्ट्या सक्षम होती. आणि तुम्ही जे बोलल्या की मुली विसरल्या, तर मला मी खात्री केली की आमच्या मुली निश्चितपणानं शैक्षणिक जीवनात उभे राहिल्यानंतर त्यांच्या जबाबदारी विसरणार नाही आणि हा समाज घडवणार. तर कार्यक्रमात थोडा उशीर झाला होता आणि म्हणजे फॅमिली जो घरात 3 नॅशनल खेळाडू, बाजूला बसलेले बंधू ते पण नॅशनल खेळाडू. यांचं सगळ्यांचं आभार तर आहे त्यांचे सगळ्यांचं, पण मुलं घडवण्यासाठी पालकाची तपश्चर्या लागते. सक्सेस होण्यासाठी कष्टाशिवाय त्याला ऑप्शन नाही. आणि ही मुलं घडवण्यासाठी विशेष आभार त्यांचे थोरवे सरांचे मला की त्यांनी असं वातावरण घरामध्ये तयार केलं, सक्षम अशी मुलं घडवली आणि देशाच्या आणि समाजाच्या कामाला. त्यामुळं थोडासा उशीर झालेला आहे. तुम्ही सरांचे कांचनताईंचे वैभव होते आणि सगळ्यांचे त्या ठिकाणी तुम्ही आला. महाविद्यालयाच्या वतीने, NSS प्रमुखांच्या वतीने, आमच्या टीमकडून आणि विद्यार्थ्यांकडून तुमचे विशेष आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला पाहून तर अजून छान वाटतंय की याच्यापेक्षा दुसरा विषय अजून काय असू शकतो की स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय. हे लेखक इथं आलेत ऐकण्यासाठी, तर ही खरी स्त्री सक्षमीकरणाची सुरुवात आहे असं मला वाटतं. विषयाकडे वळताना मला असं सांगायला आवडेल की हा जो विषय आहे स्त्री सक्षमीकरण, खरं तर हा खूप गंभीर आणि खूप व्यापक आणि सखोल असा विषय आहे. तर जेवढं खेळीमेळीनं तुमच्यासोबत मला संवाद साधता येईल तेवढं करण्याचा मी आपल्यासोबत प्रयत्न करते. तुम्ही सगळे दमलेले आहात याचाही मला भान आहे, त्यामुळे थोडक्यात पण तुम्हाला छान वाटेल असं काहीतरी संवाद तुमच्यासोबत मी साधण्याचा प्रयत्न करते. विषयाकडे वळताना कृषी महाविद्यालय खरपुडी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर याचे विषय खरपुडी प्राचार्य देशमुख सर, चक्के सर, सहाने सर, पाटील मॅडम, तसेच देठे सर आणि सगळे त्यांचे सहकारी आणि इथे जमलेल्या माझ्या शिबिरार्थी विद्यार्थी मित्रांना, गेली 2,500 वर्ष अब्जावधी लोक ज्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. माणूस म्हणून आपण किती उंचीवर पोहोचू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण ज्यांनी आपल्या आचरणातून आपल्याला प्रत्यक्षात दाखवलं. माणसाने देवाशी कसं वागावं यापेक्षा माणसाने माणसाशी कसं वागावं असं सांगून आपल्या भ्रामक कल्पनांना ज्यांनी तिलांजली दिली आणि आपल्याला नवविचाराची एक प्रेरणा दिली असे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. जत्रा में खतरा बिठाया, तीर्थ बनाया पाणी, पैसों के धुलधानी, दुनिया भई दिवानी असं सांगून आपल्या दोह्याच्या माध्यमातून कर्मकांडावर कठोर प्रहार करणारे राष्ट्रसंत संत कबीर, जे का रंजले गांजले त्या म्हणे जो आपले साधू तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा असं म्हणून विचारांचे शस्त्र हाती घेऊन धर्म मातंडांना चारी मुंड्या चित्त करणारे संत तुकाराम महाराज,
स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान देऊन त्यांना स्वातंत्र्य बहाल करणारे, परनारी आम्ह रखुमाई समान असं ज्यांनी तुकाराम महाराजांचा आदर्श तंतोतंत पाळला आणि सुभेदाराच्या सुनेला आई म्हणलं असे कीर्तिवंत, असे शीलवंत राजा छत्रपती शिवाजी महाराज. तसेच सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि धार्मिक गुलामगिरीतून जर आपल्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असं सांगून छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी आपल्या बागेमध्ये पेरणी केली, क्रांती बीज आपल्या बागेत पेरली, असे राष्ट्रपिता, क्रांतीपिता महात्मा ज्योतिराव फुले काळाच्या अकराळ विक्राळ जबड्यात हात घालून प्रतिकूल परिस्थितीची झुंज देत युग निर्माती, रणरागिणी, क्रांती सेनानी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. महाराजचा मुलगा बॅरिस्टर होतो आणि हे समजल्यावर स्वतः त्याला जाऊन भेटणारा आणि आपल्या संस्थानात त्याचा सत्कार करणारा आणि प्रसंगी आपल्या हत्तीवरून गावभर साखर वाटणारा एकमेव राजा, जगावेगळा राजा, राजश्री छत्रपती शाहू महाराज, ज्या मनुस्मृतीने आमच्या हजारो पिढ्या जाळल्या, आमच्या जीवनाचं मातेर केलं, त्या मनुस्मृतीचीच होळी करणारे आणि संविधानाच्या रूपातून आपल्याला कायदा बहाल करणारे राष्ट्रपुरुष, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना अभिवादन करून, यांच्या विचाराला अभिवादन करून मी आपल्या समोर हा विषय ठेवण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, आपण स्त्री सक्षमीकरणाबद्दल असं बोलतो तेव्हा सहज सगळ्यांचीच अशी समज आहे की असे जे विषय असतात, स्त्री सक्षमीकरण असो, स्त्री सबलीकरण असो, की यामध्ये प्रामुख्याने बायाच आल्या पाहिजे किंवा बायांसाठीच हा विषय असतो. पण मला असं वाटतं की हे जेवढे विषय स्त्रियांसाठी महत्वाचे आहेत तेवढाच हा विषय पुरुषांसाठी, मुलांसाठी महत्वाचा आहे. कारण की आपण जेव्हा सक्षमीकरण म्हणतो तेव्हा एकट्या मुलीकडून किंवा एखाद्या स्त्रीकडून अशी अपेक्षा केल्या जाऊ शकत नाही. जोपर्यंत पुरुषांची, मुलांची तिला साथ मिळत नाही तोपर्यंत स्त्री सक्षम होऊ शकत नाही. आपण इतिहास काळापासून पाहत आलेलो आहे. जर स्त्री सक्षमीकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा, मग आपण खोलात जर गेलो तर आपल्याला इतिहास पाहावा लागेल. असं म्हणतात की आपण पाहतो की बुद्ध काळ जो होता, या बुद्ध काळामध्ये स्त्रियांना अतिशय स्वातंत्र्य होतं. त्या ज्ञानार्जन करू शकत होत्या, त्या संघामध्ये प्रवेश करू शकत होत्या आणि अशा अनेक भिक्खुनी आहेत त्या काळातल्या की ज्यांच्या थेरी गाथा आहेत त्या जर आपण वाचल्या तर आपल्याला असं दिसून येईल की त्यांच्यातली जी बुद्धिमत्ता होती ती कोणत्या लेवलची होती किंवा त्या किती बौद्धिक आणि बुद्धिमत्तावादी होत्या. ह्या अशा अनेक स्त्रिया आपल्या समोर या स्त्री सक्षमीकरणाच्या माध्यमातून उभ्या राहतात. थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला असं जाणवेल की बुद्धाच्या निर्वाणानंतर आपल्याकडे मनुस्मृती आली, मनुस्मृतीचा कायदा आला आणि या कायद्याच्या माध्यमातून स्त्रियांवर अनेक बंधनं घातल्या गेली. त्यांना अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरामध्ये दाबल्या गेलं. ही जी मनुस्मृती आहे ती स्त्रियांबद्दल अतिशय खालच्या पातळीचं बोलते. खरं तर हा ग्रंथ तेव्हाच कोणी जाळला असता किंवा तेव्हाच कोणी जर फाडला असता तर आज स्त्रियांची जी स्त्री सक्षमीकरणासारखा जो आपल्याला विषय घ्यावा लागतो तो विषय घेण्याची कदाचित आज गरज पडली नसती. स्त्री सक्षमीकरण करताना जेव्हा मनुस्मृती असं म्हणते की स्त्रिया अतिशय चंचल असतात, मनुस्मृती आपल्या ग्रंथामध्ये स्त्रियांबद्दल अतिशय खालच्या पातळीचं बोलते आणि त्यातले काही वाक्य आहेत की मनुस्मृती अशी म्हणते की स्त्रिया स्वातंत्र्य घेण्याच्या लायकीच्या नसतात किंवा स्त्रियांनी स्वातंत्र्य नसलंच पाहिजे. म्हणजे लहानपणी स्त्रिया ह्या वडिलांच्या आधिपत्याखाली, वर्चस्वाखाली राहिल्या पाहिजे. पुढे चालून त्यांचं जेव्हा लग्न होईल तरुणात तेव्हा त्यांनी आपल्या पतीच्या वर्चस्वाखाली राहिलं पाहिजे, त्यांच्या बंधनात राहिलं पाहिजे. जर पती वारल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मुलांचं ऐकलं पाहिजे, मुलांच्या आधिपत्याखाली राहिलं पाहिजे, त्यांच्या वर्चस्वाखाली राहिलं पाहिजे. हा जो काळ आहे स्त्रियांनी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळ्या जखडबंधांनी आणि गुलामीचं असं तिचं आणि दासत्वाचं तिचं जीवन होतं आणि या दासत्वातून सुटका करण्यासाठी कुणीही तेव्हा पुढे आला नाही. असा काळ पुढे जेव्हा जातो तेव्हा शतकातूनच एखादा महापुरुष असं आपण म्हणतो की जन्माला येतो. तसंच महात्मा ज्योतिबा फुले नावाचा एक क्रांतिकारी या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला. त्याने आपल्या बायकोला शिकवलं, सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांना हे कळून आलं की आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्या अतिशय गुलामगिरीत आहेत, त्या जखडबंदीत बांधल्या गेलेल्या आहेत आणि या ज्या स्त्रिया आहेत तर यांच्या दुःखाचं कारण काय आहे. तर मला असं वाटतं बुद्धानंतर दुःखाचा जर शोध कोणी घेतला असेल तो फक्त आणि फक्त महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी घेऊ शकलेला आहे. त्यांनी ओळखलं की स्त्रिया ज्या बंधनात आहेत, ज्या रूढी परंपरेत आहेत त्याचे एकमेव कारण आहे अज्ञान.
आणि जर या महिलांना आपल्याला त्या महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल, त्यांना सक्षम करायचं असेल, शक्तिशाली करायचं असेल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. त्या काळी मनुस्मृतीचा एवढा वर्चस्व होता की स्त्री उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा पाय टाकत नव्हती. अशा काळामध्ये ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवलं, त्या योग्य बनवलं आणि उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायला लावलं आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. 1 जानेवारी नुकताच होऊन गेला. 1 जानेवारी आपल्या सगळ्या स्त्रियांच्या जीवनातलं क्रांतिकारी दिवस आहे. हा दिवस आपण सगळ्यांनी एक सण म्हणून साजरा केला पाहिजे. खरं तर त्या दिवशी देशातली नाही तर आपण जगातली सुद्धा म्हणू शकतो की ही पहिली शाळा होती ज्या शाळेमध्ये ब्राह्मणांपासून तर अतिशूद्रांच्या मुलींपर्यंत सगळ्याच मुली होत्या. आता मनुस्मृतीने जे वर्ण सांगितलेत आपल्याला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मला असं वाटतं की या 4ही वर्णाच्या खाली अजून एक वर्ग येतो आणि तो वर्ग आहे स्त्रीचा वर्ग. म्हणजे स्त्री ब्राह्मण जरी असली, वैश्य जरी असली, शूद्र जरी असली किंवा क्षत्रिय जरी असली तरी तिला तेवढा मान सन्मान नव्हता. तिची गुलामीतून सुटत नव्हती आणि ती स्वतंत्र सुद्धा नव्हती. ती अतिशय खालच्या पातळीची होती आणि तिचं काम फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित होतं. तिला कधीच उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू दिले नाही. या काळामध्ये एवढी मनुस्मृतीची पकड असताना सुद्धा महात्मा फुलेंनी हे पाऊल उचललं आणि महिलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आता आपण असं सहज बोलून जातो की महिलांची सुरुवात झाली, शिक्षणाची सुरुवात झाली. आपण तो कालखंड जर पाहिला तर वाचनातला आणि प्रत्यक्षात वाचून तो त्यांनी जो अनुभवला काळ, तो याच्यात फार मोठा फरक आहे. ज्या वेळेस सावित्रीबाई फुले, आता आपण सगळे वाचक आहात, सगळ्यांनीच वाचलेले आहे की सावित्रीबाईंवर शेणाचा चिखलाचा मारा व्हायचा. त्यांनी अत्यंत हालापेष्टा सहन केल्या. एक वेळ अशी आली की त्यांना स्वतःचं राहतं घर सोडावं लागलं स्त्री शिक्षणासाठी. म्हणजे त्यांच्या अनेक हालापेष्टा झाल्या त्या काळामध्ये. आणि मग रोज सावित्रीबाई जेव्हा भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा त्यांच्यावर असे प्रसंग यायचे की बाया सुद्धा त्यांना शिव्या शापायच्या, निघाली टवळी आता आमच्या मुलींना शिकवायला, मुलींना बिघडायला, अशा महिला सुद्धा याच्यामध्ये बोलायच्या. मग आणि पुरुष मंडळी सुद्धा दगड मारायचे, लहान मुलं सुद्धा दगड मारायचे, त्यांच्या अंगावर शेण फेकायचे, चिखल फेकायचे, नाना तऱ्हेच्या शिवा द्यायचे. हा रोजचा नित्यक्रम सावित्रीबाईंना माहितच होता आणि तरी त्या नित्यनियमाने कधी खंड न पाडता आपलं काम चालू ठेवायच्या. पण एक दिवस थोडा या दिवसापेक्षा वेगळा आला. एक माणूस तिथं हसत आला, आजकट विस्कट धिंगण तिथं आला आणि सावित्रीबाईंना अतिशय गलिच्छ भाषेत बोलू लागला, खालच्या पातळीचं बोलू लागला. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढतील अशा पद्धतीचं त्याचं बोलणं होतं. आणि सावित्रीबाईची कशी फजिती होते किंवा त्यांचा कसा अपमान होतो हे पाहायला बरेच जणांची संख्या जमली की आता बघा ही सावित्री रोज जाते, आपल्या मुलींना बिघडवायचं काम करते, आता हिची कशी मजा येणार आहे किंवा हिचं कसं वस्त्रहरण होईल किंवा हिचं कसं चिरहरण होईल पाहण्यासाठी लाखोंची गर्दी जमली. त्यावेळी तो माणूस त्याचा प्रकार थोडा बदलला आणि तो अजून प्रयत्न करू लागला त्यांना वाईट बोलण्याचं. आणि हा प्रकार वाढत गेला आणि तो तिच्या जवळ येऊ लागला, तिला हात लावण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी कदाचित तो हा विसरला असेल की सावित्रीबाई फुले या खंडोजी पाटलांच्या लेख होत्या आणि त्याहून जास्त लोक शिक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी होत्या. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले हा पहिलवान होते, साळव्यांच्या तालमीमध्ये ते घडलेले होते. तो हा विसरला की महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्या पत्नी होत्या. तो त्यांना हात लावायच्या आज सावित्रीबाई चिडल्या, त्यांचं रक्त पेटून उठलं आणि त्यांना हात लावायच्या आज सगळी शक्ती एकूण सावित्रीबाईंनी त्याच्या कानशिलात लगावली. कानशिलातच लगावली नाही तर पुढे त्याला ठणकावून सांगितलंय, आता फक्त तुझं थोबाड रंगवलंय, पण यानंतर जर दिसलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगवीन. सावित्रीबाईंचा जो चिरहरणाचा किंवा अपमानाचा पाहण्यासाठी जे लोक जमले होते त्यांनी पळ काढला, ज्याला मारलं त्यानेही पळ काढला. पण सावित्रीबाईंनी जो त्याच्या कानशिलात जी मारली होती तो जो आवाज आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या कानावर क्रांतीची एक हात घेऊन गेला. ती हात मला आज इथे उभं राहताना तुमच्याशी बोलताना जाणवते, ती हात आज तुम्हाला मला ऐकताना जाणवते, ती हात आज प्रत्येक कर्तृत्ववान स्त्रियांना जाणवते, त्यांच्या कर्तृत्वान दिसते. ही जे योगदान आहे, ही जी किमया आहे ही सावित्रीबाईची आणि ही सक्षमीकरणाची ही पिढी आहे. तर आपण नुसतं असं म्हणतो की स्त्री सक्षमीकरण, मग याच्यात वेगळं काय झालं की सावित्रीबाईंमध्ये तेवढी ताकद पेरण्याचं काम, स्त्री सक्षमीकरणाचं काम ज्योतिबा फुलेंनी त्या काळात केलं. पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं. या हिंदू कोड बिलामध्ये असं होतं की स्त्री अतिशय खचलेल्या पिचलेल्या जागी पडलेली आहे. चूल आणि मूल हेच तिचं विश्व आहे. यातून बाहेर तिला निघता येत नाही किंवा तिला आपल्या वडिलांच्या स्वतःच्या वडिलांच्या संपत्तीत सुद्धा हक्क नाहीये. तिला कुठलंच स्वातंत्र्य नाहीये. त्यावेळेस बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडण्याचा संसदेत प्रयत्न केला, पण त्याला सगळ्यांकडून कडाडून विरोध झाला आणि त्यामध्ये स्त्रिया सुद्धा होत्या. हे विशेष होतं. मग हिंदू कोड बिल जर या स्त्रियांसाठी किंवा इथल्या जनतेसाठी जर कामीच येत नसेल तर माझी या खुर्चीवर बसण्याची काय गरज आहे? जर मी यांच्यासाठी कामच करू शकत नाही तर माझी इथं बसून काही आवश्यकता नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि हा पदाचा राजीनामा देणारे मला असं वाटतं जगातील हे पहिले राजकारणी असं होते की त्यांनी महिलांसाठी काम होत नाही किंवा आपल्या जनतेसाठी काम होत नाही म्हणून त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. आपण असं छत्रपती आजकाल जो स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहे तो जर पाहिला तर आपल्याला असं जाणवतं की एकतर गुन्हा पटकन नोंदच होत नाही. गुन्हा नोंद झाला होतो की नाही हे माहिती नाही, पण जर झालाच एखाद्या वेळेस गुन्हा तर पुढे त्याला शिक्षा होते का? किंवा जेवढा गुन्हेगार मालदार असेल, चांगल्या पार्टीचा असेल, तेवढी त्याची लवकर सुटका केली जाते. आणि जे आताचे जे मावळे आहेत, समजा शिवाजी महाराजांचे स्वतःला मावळे म्हणून घेणारे जे मुलं आहेत किंवा आपली जी पिढी आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय हे आपल्याला खरंच हा प्रश्न पडण्याची आपल्याला गरज आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेऊन आपली वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं. कारण की शिवाजी महाराजांचा काळ असा होता की तेव्हाही काही स्त्री खूप स्वातंत्र्य नव्हती किंवा खूप तिला असं मान सन्मानाची जागा नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी अनेक राजे होऊन गेले, तेव्हाही स्त्रियांवर अनेक अन्याय अत्याचार झाले. पण ज्याच्याकडे दाद मागावी, आपल्यावर अन्याय झाला, आपल्यावर अत्याचार झाले आणि आपण आपल्या राजाला तर दाद मागावी जाऊन, पण तो राजा जर असे अन्याय अत्याचार करत असेल तर स्त्रियांनी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पाहिलं. खरं तर जिजाऊ या इतक्या विचारवंत असं म्हणू आपण, विचारवंत आणि एवढे शक्तिशाली मातृत्व होतं त्यांचं. त्यांनी एक असा छत्रपती आपल्या महाराष्ट्राला दिले की त्यांच्यामुळे स्त्री जातीचा सन्मान झाला, मान झाला. आजही स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, कदाचित त्यांनी केलेले जे कायदे आहेत किंवा त्यांनी जी आज्ञा दिल्या होत्या त्यांच्या काळामध्ये मावळ्यांना, त्याचीच आपल्याला आज पुनरावृत्ती दिसते. खरं तर छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये रांझाच्या पाटलाची आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती असेल. रांझाच्या पाटलाने एका गावामध्ये तरण्या तरुणीला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. आणि जेव्हा ही घटना शिवाजी महाराजांना कळाली तर शिवाजी महाराजांनी त्याच्या मुसक्या आवडून त्याला पुण्याला आणलं. नुसतं पुण्याला आणलंच नाही तर त्याचे हातपाय तोडले आणि त्याला जेलमध्ये टाकलं. आणि जेव्हा जनतेला कळालं की अरे आतापर्यंत आपण स्त्रियांच्या अन्याय होतो आणि रडत करतच बाया बसतात, हे पाहिलं. पण हा असा कोणता राजा आहे की जो स्त्रियांच्या अन्याय झाल्यावर, स्त्रियांवर अत्याचार झाल्यावर त्याची दखल घ्यायला लागला? नुसतं दखलच घ्यायला लागलं नाही तर त्यांवर शिक्षा सुनवायला लागल्या आणि स्त्रियांना मान सन्मानाची जागा द्यायला लागल्या. अशा वेळी असा राजा, असा छत्रपती आपल्याला भेटले हे पाहून जनता त्यांच्यावर जीव द्यायला सुद्धा, कुर्बान व्हायला सुद्धा तयार व्हायला लागली. पुढे जाऊन एक सुभेदार सखोजी गायकवाड नावाचा सरसेनापती, त्याने बेळगावच्या जो किल्ला होता तो लढण्यासाठी गेला होता. तिथली जी किल्लेदार होती ती एक स्त्री होती, तिचं नाव होतं सावित्री देसाई. या बहादर स्त्रीने 27 दिवस हा किल्ला लढवला होता, 27 दिवस. आणि नंतर मग लढाई झाल्याच्या नंतर शेवटी हा किल्ला सखोजी गायकवाडांनी जिंकला. आणि त्यानंतर त्यानं विजयाच्या उन्मादामध्ये आणि रागाने आणि सूड भावनेने सावित्रीवर बलात्कार केला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली की अरे आपला सेनापती जिंकलाय, आपल्याला किल्ला मिळालाय, पण शत्रू जरी असले पण स्त्रीवर तिने बलात्कार केलाय, तेव्हा त्याला दरबारात हजर करून त्याचे हातपाय तोडले आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. असे अनेक प्रसंग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले सांगता येतील, महात्मा फुलेंच्या काळातले सांगता येतील. पुढे जाऊन आपण म्हणू शकतो की
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे आपल्यासाठी जे कार्य कर्तृत्व केलंय किंवा स्त्री शिक्षणाची दिशा दाखवली, खरं तर ही सक्षमीकरणाची पायरी त्या ठिकाणी रोवल्या गेली होती. आज मला वाटत नाही कितीतरी स्त्रिया आज मी समाजात असं पाहते की त्या कृतज्ञतेने वागत आहेत. म्हणजे 1 जानेवारी येऊन जाते काय, 3 जानेवारी येऊन जाते काय, कुठल्या स्त्रीला खरंच गरज नाहीये. आज जो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला ज्योतिबा फुलेंनी दिला होता किंवा अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर पडून शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली होती, सगळ्या अनिष्ट रूढी आणि परंपरेवर पाय देऊन त्यांनी आपल्याला ही जागा दाखवली, तरी सुद्धा आज आपण सर्रासपणे पाहत आहोत की काही स्त्रिया बुवाबाजीच्या नांदाला लागलेल्या दिसतात आपल्याला. खरं तर बुवाबाजी आणि आपल्याला असे जे महाराज दिसतात हे ऑलरेडी जेलमध्ये अशा शिक्षा भोगताना आपण पाहत आहोत. तरी आपण एवढे वैज्ञानिक जगात जगत असताना, 21व्या शतकात जगत असताना तरी आपल्याला असे प्रश्न पडू नयेत की खरंच एखादा महाराज आपल्याला वरदान देईल आणि आपल्याला काहीतरी सक्षम करेल किंवा आपल्याला मूल होत नाहीत म्हणून मूल होण्यासाठी काही दवा पाणी करेल. कारण की या जगामध्ये आपण जगत असताना सुद्धा अशा अंधश्रद्धेला बळी पडतो. खरंच ही खूप लाजिरवाणी आणि खंताची गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात बाया पण चांगल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या स्त्रिया सुद्धा त्याला बळी पडताना आपण पाहत आहोत. खरं तर जेव्हा आपल्या राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील, या देशाच्या राष्ट्रपती झाल्या होत्या आणि त्यांना पत्रकारांनी असा सवाल केला की तुम्ही आता या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या, तेव्हा तुम्हाला याबद्दल काय बोलायचं किंवा तुम्हाला याबद्दल काय सांगावं असं वाटतं. तेव्हा एक राष्ट्रपती म्हणून, देशाचा पहिला नागरिक म्हणून आपल्याला अशी अपेक्षा असते की त्यांनी म्हणायला पाहिजे होते की मी या देशाची पहिली महिला राष्ट्रपती आहे. समस्त स्त्री जातीसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यातून खूप स्त्रिया काहीतरी शिकतील, अजून कर्तृत्ववान होतील किंवा ही खूप मानसन्मानाची गोष्ट आहे. पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला कसं वाटतंय की या देशाची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून, तेव्हा प्रतिभाताई पाटील असं राष्ट्रपिता यांना असं म्हणतात पत्रकारांना की 2 महिन्यापूर्वी माझ्या स्वप्नामध्ये सत्यसाई आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या योगामध्ये राजयोग आहे आणि मला ते मिळेल. म्हणजे विचार करा, एक राष्ट्रपती लेवलची स्त्री जी भारताचा पहिला नागरिक आहे, ती अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असेल किंवा अशा पद्धतीचा संदेश आपल्या सगळ्या लोकांना देत असेल, तर आपण बघू शकतो की खेड्यापाड्यातल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा वंचित भागातल्या ज्या स्त्रिया आहेत, त्यांच्यातली जी अंधश्रद्धा आहे किंवा त्यांच्यातल्या ज्या अशा रूढी परंपरा आहेत त्या किती पक्क्या असतील, किती त्या जाज्वल्य असतील, याचा आपण विचार करू शकतो. यानंतर आपण पुढं असं पाहू शकतो की काही आपल्यामध्ये अशी काही लोक आहेत की त्यांना जुनं ते सगळं सोनंच वाटतं. प्रत्येक गोष्ट असते की ते म्हणतात की जुनं सोनंच आहे, जुनं सोनंच आहे. असे लोक आहेत आपल्यामध्ये. मग ते काही वाक्य असतील, काही म्हणी असेल, जुनं ते सगळं सोनंच. मग कसं की एखादं वाक्य आहे समजा काय की जिच्या हाती पाळण्याची दुरी ती जगाचा उद्धार करी, राईट, जिच्या हाती पाळण्याची दुरी ती जगाचा उद्धार करी. मग जर आपण खोल याचा विचार केला या वाक्याचा, त्याचा पोस्टमॉर्टम करण्याचा जर प्रयत्न केला, त्याचा चिडफाड करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असं दिसून येईल की जिच्या हाती पाळण्याची दुरी ती जगाचा उद्धार करी. म्हणजे केवळ जी स्त्री पाळण्याची दुरी जिच्या हातात आहे ती जगाचा उद्धार करणार आहे. म्हणजे काय, इथे पुन्हा जी स्त्री मुलं देऊ शकते किंवा जी स्त्री मुलं निर्माण करू शकते किंवा जी आई होऊ शकते, अशा मुलींना, अशा महिलांना, अशा मुलींना इथे स्थान दिलेलं आहे. पण समाज हा विसरतोय की एकीकडे दुसरा भाग असा की ज्या स्त्रियांना मुलबाळ होत नाही किंवा ज्या स्त्रिया नवनिर्मिती त्यांच्या समजा मुलं निर्माण करू शकत नाही, अशा स्त्रियांची अवहेलना हे वाक्य करतं. खरं तर आपण अशा ज्या चालीरीती आहेत किंवा अशी वाक्य आहेत हे काळानुसार मागे पडायला हवेत. पण तितकंच आपण जसे पुढे चाललो आहोत तशाच मागच्या काही गोष्टी पुढे घेऊन जाण्याचा आपला सातत्यानं प्रयत्न असतो. पुढे चालून आपण असंही म्हणतो की जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते किंवा जिथे जिथे मुलींची पूजा होते तिथे तिथे लक्ष्मी वास करते. जिथे जिथे मुलींची पूजा होते तिथे तिथे लक्ष्मी वास करते. मग याचा सुद्धा पोस्टमॉर्टम करण्याचा थोडा प्रयत्न करू. आता जिथे जिथे स्त्रियांची पूजा होते, आपल्याला माहिती आहे आपला देश खूप प्रगत आहे, फार धार्मिकतेनं
असा मजबूत बनलेला आहे आणि आपल्याकडे मुलींना देवी वगैरे मानलं जातं. भले तिला स्वातंत्र्य द्यायचं ना द्यायचं, तिला बाहेर जाऊ द्यायचं ना जाऊ द्यायचं, तो वेगळा प्रश्न, पण ती देवी आहे, राईट. मग ती देवी आहे आणि तिथे मग लक्ष्मी वास करते. पण याचं जेव्हा पोस्टमॉर्टम करतं तेव्हा असं लक्षात येतं आपल्या की जिथे जिथे महिला लक्ष्मी घेऊन जातात तिथं तिथं त्यांची पूजा होते. म्हणजे कसं, अजून सोपं सांगते की ज्या मुलींचे लग्न होतात किंवा ज्या मुली संसारी जातात त्या ज्या पद्धतीच्या वस्तू घेऊन जातात किंवा आपल्या इकडे हुंडा म्हणतात त्याला, हुंडा घेऊन जातात, जेवढा मोठा हुंडा घेऊन गेला तेवढी मोठी तिची पूजा होते किंवा तिला मान सन्मान मिळतो किंवा तिला आदर सत्कार केला जातो आणि तिला तिच्या मनाप्रमाणे जगू दिल्या जातं. पण याच्या आपण जर दुसरी बाजू पाहिली ती अशी आहे की ज्या स्त्रिया आहेत ज्या हुंडा देऊ शकत नाही किंवा ज्या अत्यल्प काहीतरी छोटी वस्तू घेऊन जातात किंवा ज्यांची खरंच ऐकत नसते हुंडा घेऊन जाण्याची, त्या स्त्रिया लग्नानंतर काही काळातच त्यांच्यावर अन्याय अत्याचार सुरुवात होते. प्रसंगी त्यांना पेटवण्यात येतं, जाळून मारलं जातं, गावाकडे असेल तर विहिरीत ढकलून त्यांना मारलं जातं. अशा अनेक केसेस आहेत ज्या कोर्टांमध्ये हजारो पेंडिंग्स आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा मुली आपल्या सोबत एखादी लक्ष्मी घेऊन जातात तेव्हाच त्यांचा आदर सत्कार होतो, याचा असा अर्थ आहे. आणि पुढे वापस असंही म्हणलं जातं की स्त्री आणि पुरुष एकच रथाची चाकं आहे, एकच रथाची चाकं आहे. पण मग हा खरंच रथ आहे का सायकलची चाकं आहेत? सायकलची चाकं आहेत. कसे की पुढचा जो चाक आहे सायकलचा तो पुरुषांचा आणि मागचं जी चाक आहे ते स्त्रियांचं. म्हणजे हँडल पुरुषाच्या हातात, ब्रेक पुरुषाच्या हातात, पॅन्डल पुरुषाच्या हातात, कुठं न्यायची त्याच्याच हातात, हिनं फक्त मागं चालायचं. म्हणजे ही जी भूमिका आपण मांडतो की स्त्री पुरुष समानता आहे, स्त्री पुरुष सारखेच आहेत किंवा स्त्री पुरुष एकाच वर्णाला चाललेले आहेत, आता तसं काहीच राहिलं नाही. खरं तर ही रथाची चाकं नाही, ही सायकलची चाकं आहेत. आणि ही जर आपल्याला रथाची चाकं बनवायची असतील तर त्यामध्ये पुरुषांचा तेवढा सहभाग असला पाहिजे. खरं तर पुरुष स्त्री चळवळी जी आहे, स्त्रीवादी चळवळी जी आहे त्या चळवळी चालताना पुरुषांचा तेवढाच त्यांना सपोर्ट असणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी असणं तेवढाच महत्वाचं आहे. आता स्त्री सक्षमीकरणाबद्दल अतिशय छोटंसं सांगते की स्त्री सक्षमीकरण किंवा स्त्री सक्षमीकरण काय नेमकं हेच आपल्याला माहित नाही. सक्षमीकरण म्हणजे एवढंच की सक्षम करणं, पण यामध्ये पण काही टप्पे आहेत की पहिला असा टप्पा आपण म्हणू की सर्वप्रथम महिलांनी शारीरिक सक्षम झालं पाहिजे. शारीरिक सक्षम, खरं तर मला इथं मोठेपणाने इथे मला उदाहरण द्यावंसं असं वाटेल की गेल्या 15 वर्षापासून मी सातत्यानं माझ्या सक्षमीकरणावर भर देत आहे किंवा माझी फॅमिली त्यासाठी मला मदत करत आहे. स्वतः शारीरिक सक्षम असणं काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की अन्याय अत्याचाराचं जे प्रमाण आहे जेवढं आपण पुढे जातोय तेवढंच ते वाढत आहे, झपाट्यानं वाढत आहे. आणि महिला आजही रात्री बेरात्री एकट्या फिरू शकत नाहीत, प्रवास करू शकत नाहीत. यासाठी सर्वप्रथम त्यांनी शारीरिक सक्षम झालं पाहिजे. किंबहुना कधी तुमच्या वाटेमध्ये जर तुम्हाला अशा भीती आली किंवा असा तुमच्यावर हल्ला झाला किंवा असा प्रसंग तुमच्या समोर आला तर तुम्हाला शारीरिकरित्या त्याच्याशी झगडता आलं पाहिजे, त्याला आपल्याला प्रोटेस्ट करता आलं पाहिजे स्वतःला. यासाठी शारीरिक सक्षमीकरण फार महत्वाचं आहे. आणि अगदी लहान मुलींपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना व्यायामाची गरज आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यायाम केलाच पाहिजे. दिवसभरातला 1 तास तरी स्वतःला दिल्याच गेला पाहिजे. तेव्हाच आपण खरंच सक्षमीकरण होऊ, तेव्हाच खरंच आपण शारीरिक सक्षमीकरण होईल असं वाटतं. त्यानंतर आपण शैक्षणिक सक्षमीकरणाकडे येऊ. शैक्षणिक सक्षमीकरण असं की आपण पाहतो की शहरामध्ये थोडी परिस्थिती बदलली आहे, पण गावाकडे अजून पण मुलींची 10वी किंवा 12वी नंतर लगेच तिचं लग्न लावून दिलं जातं, तिला एवढं प्रोत्साहन दिलं जात नाही. तर महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, घरच्यांनी प्रोत्साहन देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बौद्धिक सक्षमीकरण, शैक्षणिक सक्षमीकरणाबरोबरच बौद्धिक सक्षमीकरण यासाठी गरजेचं आहे. केवळ पाठ्यपुस्तके वाचून किंवा एखादी डिग्री घेऊन आपलं सक्षमीकरण होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला बौद्धिक सक्षम होणं अतिशय गरजेचं आहे. वेगवेगळी पुस्तकं वाचणं, त्यातून वेगवेगळे उपक्रम राबवणं,
त्यातून त्यांच्या चळवळीला हातभार लावणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे महिलांनी बौद्धिक सक्षम झाले महत्वाचं आहे. कारण की जर बौद्धिक आपण सक्षम नसू तर जी महिला बौद्धिक सक्षमच नसेल खरं तर ती गुलाम बनते आणि मग शेवटी गुलामाई गुलामांना जन्म देते, गुलामांचं संगोपन करते, पुढे चालून समाज गुलाम होतो आणि त्याच्यात रूपांतर पुढे देशाचंही गुलामगिरीत होतं. त्यामुळे बौद्धिक सक्षम असणं स्त्रियांनी ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण भावनिक आणि मानसिक सक्षमीकरण महत्वाचं आहे. कारण की इथे आपण पाहत आहोत की महिला काय करतात की काही गोष्टी आहेत आपल्या आतल्या त्या पटकन अशा बोलून टाकत नाहीत. त्यामुळे त्याचं जे रूपांतर होतं ते शारीरिक व्याधींमध्ये होतं. कॅन्सर सारखे मोठमोठे आजार जे आहेत ते आपण बोलू नाही शकत. अर्धे आजार टेन्शनमुळे काळजीमुळे होतात. त्यामुळे महिलांनी जेवढं मोकळं होता येईल जेवढं त्यांना बोलता येईल तेवढं बोललं गेलं पाहिजे. आर्थिक सक्षमीकरण ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे. कारण की जोपर्यंत स्त्री आर्थिक सक्षम होणार नाही तोपर्यंत ती सक्षम होणार नाही. आपण साधं छोटंसं घरातलंच उदाहरण घेऊ की एखादी जमीन घ्यायची असेल, एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा छोट्या मोठ्या घरातलं सुद्धा डेकोरेशन करायचं असेल, काही फर्निचर करायचं असेल तर आपल्या ज्या आया ज्या फार शिकलेल्या नाही किंवा ज्या आर्थिक सक्षम नाहीये त्यांना फारसा विचारल्या सुद्धा जात नाही. त्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी सुद्धा करून घेतल्या जात नाही. तिला एवढंच माहिती असतं की हो ही जमीन घ्यायची आहे, असं असं आपल्याला करायचंय. कारण की त्यांना होकार नकार द्यायला काही कोणी विचारतच नाही. त्यासाठी महिलांनी शैक्षणिक सक्षमीकरणाबरोबरच आर्थिक सक्षमीकरण फार महत्वाचं आहे आणि तसं सक्षम होणं फार गरजेचं आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे. खरं तर हा विषय खूप व्यापक आहे, खूप मोठा आहे आणि असा आपले चेहरे पाहून असं वाटतंय की आता वेळ होतोय आणि त्यामुळे मी लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करते. जाता जाता किती केलं तरी कवी मन आहे ते शांत बसत नाही. कविता घेण्याची त्याला आवड आहे. त्यामुळे एक कवितेनं मी शेवट करते. आपण आज 3 जानेवारी जी साजरा केली जो सावित्रीबाई फुलेंची जयंती. खरं तर सावित्रीबाई फुले जेव्हा घडतात तेव्हा मागे महात्मा फुले सारखा माणूस उभा राहतो. त्यामुळे सावित्रीबाई घडल्या जाते. तर आपल्या सक्षमीकरणासाठी त्यांचा जो वाटा आहे किंवा त्यांनी काय खस्ता खाल्ल्या किंवा त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या या संदर्भातलं पूर्ण जीवन परिचय मांडण्याचा मी या कवितेच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. कवितेचं शीर्षक असं आहे की युगायुगाच्या महापुरुषा, तुझ्या पुरुष सत्ता कालखंडातल्या मुरलेल्या पुरुषातला तूही एक पुरुषच होतास. तुझ्या पुरुष सत्ता कालखंडातल्या मुरलेल्या पुरुषातला तूही एक पुरुषच होतास. तरीही मातृत्वाचा पाना तुला कसा फुटला? तुलाही शिकवलंच असेल ना की स्त्री पायातली वाहन असते, तिची सावली फार भयान असते. तुलाही शिकवलंच असेल ना की स्त्री पायातली वाहन असते, तिची सावली फार भयान असते. सगळ्या बंधनांनी बांधून ती रूढी परंपरेने नटून असते. रूढी परंपरेच्या करकचून बांधलेल्या दोऱ्या तिच्या मनगटात उतरलेल्या तुलाच दिसल्या. रूढी परंपरेच्या करकचून बांधलेल्या दोऱ्या तिच्या मनगटात उतरलेल्या तुलाच दिसल्या. एक एक दोर कापून तिला मोकळं करताना तुला भीती नाही वाटली का? एक एक दोर कापून तिला मोकळं करताना तुला भीती नाही वाटली का की ती भारी पडेल आपल्याला म्हणून? तिला स्वातंत्र्यता बहाल करताना परंपरेचे पिंजरे कसेच द्यावेसे वाटले टाकून तुला? तिला स्वातंत्र्य बहाल करताना परंपरेचे पिंजरे कसेच द्यावेसे वाटले टाकून तुला? मुलं होत नाहीत म्हणून सवती आणण्याऐवजी, मुलं होत नाहीत म्हणून सवती आणण्याऐवजी मला सवता चालेल असं म्हणून तू रूढीला हादराच दिलास. त्यांच्या दुःखाची वेदना तुलाच जाणवली. तू दिलास त्यांना आधाराचा जबरी मलम. पिढ्यानपिढ्या शिकण्याची, बोलण्याची, लिहिण्याची, वाचण्याची, पिढ्यानपिढ्या लिहिण्याची, बोलण्याची, वाचण्याची बंदी असलेल्या लेकी बाळींना घेतलंस झोळीत आणि उंच केलंस त्यांचा आभार. जोडीदाराला भरभरून साथ देताना, समान वागवताना, स्वातंत्र्य देताना तुला तत्कालीन परिस्थितीनुसार कमीपणा नाही वाटला का? जोडीदाराला भरभरून साथ देताना, तिला समान वागवताना, स्वातंत्र्य देताना तुला तत्कालीन परिस्थितीनुसार कमीपणा नाही वाटला का? इतकी हिंमत, एवढं धैर्य, एवढी ताकद कुठून कमावलीस? आयुष्यभर साऊची वाट झालास. तिच्या आडव्या कुंकवाची खरी खरी साथ झालास. दीनदुबळ्यांची गऱ्हाणीनं सांगताच ऐकलीस. दीनदुबळ्यांची गऱ्हाणीनं सांगताच ऐकलीस. कुठलाच नवस न करताही कसाच पावलास इथल्या बहुजनांना.
कुठलंही आमिष न दाखवताही कसंच टाकलंस भरभरून वंचितांच्या झोळीत उजेडाचं दान आणि लग्न केलंस हिंदिनांचं आयुष्य. जन्म देणाऱ्या बापापेक्षाही तू खरा बाप झालास. जन्म देणाऱ्या बापापेक्षाही तू खरा बाप झालास. तुला ओळखता आलं लेकी बाळींचं दुःख, विव्हळणं, रडणं, खुपणं आणि सोसणं. तुला ओळखता आलं लेकी बाळींचं रडणं, दुखणं, खुपणं, विव्हळणं आणि सोसणं. नावातच फुले घेऊन मिरवणारा तू तरी वाटेत काटेच आली तुझ्या. नावातच फुले घेऊन मिरवणारा तू तरी वाटेत काटेच आली तुझ्या. तरीही सुगंध वाटत राहिलास शेवटपर्यंत. शेवटीही जाता जाता माणसाला सत्य धर्म देऊन गेलास. शेवटीही जाता जाता माणसाला सत्य धर्म देऊन गेलास. तू अमर, तू चिरंतर टिकणारा विचार देऊन गेलास. क्रांतीबाद तुझ्याच क्रांतीने आज लेकी शिकत आहेत. क्रांतीबाद तुझ्याच क्रांतीने आज लेकी शिकत आहेत. पंखात बळ भरून आभाळभर उडत आहेत. हे युगायुगाच्या महानायका, हे युगायुगाच्या महानायका, तुझ्या जळणाने आम्हाला आमच्या वाटा सापडल्या. तुझं जळणं म्हणजे आमचं अस्तित्व सापडणं होतं. तू झिजलास म्हणून आमचा मळा फुलून आला आणि युगायुगाचा अंधार पळून गेला. हे महामानवा, तुझ्या अपार गुणाला व्यक्त करताना माझ्या शब्दांची झोळी कमी पडते. हे महामानवा, तुझ्या अपार गुणाला व्यक्त करताना माझ्या शब्दांची झोळी कमी पडते. तुझी महती सांगताना माझ्या शब्दांची उंची छोटी होते. तुझी महती सांगताना माझ्या शब्दांची उंची छोटी होते. हे नायका, हे नायका, तुझ्या वाटेने चालत राहीन, समानतेने वाहत राहीन. हे नायका, तुझ्या वाटेने चालत राहीन, समानतेने वाहत राहीन. जाईल जेथे जेथे ही मशाल पेटत राहील आणि तुझी सावित्री माझ्यामधून जगत राहील. आणि तुझी सावित्री माझ्यामधून जगत राहील. आपण सगळ्यांनी इतका वेळ मला ऐकून घेतला, तेवढे थकलेले असताना सुद्धा. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार. सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचेही आभार व्यक्त करते. आणि या आपल्या शिबिराला शुभेच्छा देते आणि पुढचे दिवसही आपल्या असेच आनंदाचे, उत्साहाचे आणि भरभराटीचे जावं अशा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझं बोलणं थांबवते. थँक्यू.